श्री स्वामी समर्थ. चला तर आली परत दवाखान्यात आपण घेऊन आणि गाडी तर पार्किंग केली तिथं. आता आपण गेलो पुढं पहा. 8 दिवस झाले की दवाखाना चालू आहे. आता आज फायनल होऊन जाईल काय असेल ते. आता गेले पुढं. आता केस पेपर वगैरे काढतील. काल तर दवाखान्यात गेलो त्यांनी काहीच केलं नाही. पहा तिथं 11पर्यंत तिथंच बसून राहिली. मग उशीर झाला होता यायला बघ काल. त्यांना म्हणलं केस पेपर काढा तोपर्यंत जोपर्यंत पुढं काढून ठेवला असेल पहा केस पेपर. आले पहा दवाखान्यात मी आणि आप्पा तर पुढे गेले होते. त्यांना म्हटलं केस पेपर काढा तोपर्यंत. केस पेपर काढतात की बसतात काय माहिती आता. तर नाही तर काढन मी. काय 2 मिनटं लागतात केस पेपर काढायला. पण कधी कधी लाईन असते भरपूर पहा. आप्पा बसलेले तिथं. त्यांनी काय केस पेपर काढला नाही. येते मग केस पेपर काढून. आणि केस पेपर काढण्यासाठी गर्दी तर नाही आज पहा. आणि जरी गर्दी असली ना, हे स्टाफ मेंबर जे केस पेपर काढणारे सर आहेत ना, ते अजिबात गोंधळ करू देत नाही. लाईनशीर बरोबर घेते. तर मध्ये कोणाला पण येऊ देत नाही. तर त्यांचं काम सिस्टमॅटिक करते. त्यामुळं गडबड गोंधळ अजिबात होत नाही पहा. त्यांचे नियम म्हणजे नियमच. त्याला तर चाललं काढला केस पेपर. आता बघू डॉक्टर आहेत की नाही तिथं. आणि भरपूर असा मोठा दवाखाना आहे पहा. प्रत्येक वार्ड वेगवेगळे येतं. म्हणजे आजार जसे असेल तसे वार्ड वेगळी वेगळी येते. आणि सकाळी सकाळी त्या मावशी करतायत देवाची पूजा. साफसफाई चालली त्यांची सगळ्यांची. सकाळी सकाळी अजिबात गर्दी नव्हती पहा. आणि खूप मोठं असं हॉस्पिटल आहे. आता मी बरेच दिवसापासून इथं येणं जाणं चालू आहे कारण आपणच्या दवाखान्यासाठी. आणि पलीकडे ना खूप मोठा असा परिसर आहे पहा. समोर दिसतोय तो. आणि तिथं आहे ना जेवणाची वगैरे खूप छान अशी सोय आहे पहा. झाडं वगैरे छान. आणि प्रसन्न वाटतं पहा तिथं. असं म्हणजे वेगळं नाही वाटत आहे. तरी पण त्या दिवशी काम नव्हतं झालं पहा. दुसऱ्या दिवशी आम्ही परत आलो होतो आणि मग सलाईन वगैरे लावलेलं होतं. आणि गर्दी पण होती पहा तिथं पण. पलीकडे पूर्ण बेड भरलेले होते. आणि आता 4:30 वाजत आले होते पहा. तोपर्यंत सलाईन चालूच होतं. आप्पा म्हणत ते चल लवकर घरी 4:30 वाजलेत. पण म्हणलं आता सलाईन संपल्याशिवाय जाणार तरी कसं आहे घरी. चल त्यांचं चालूच होतं चल लवकर घरी म्हणून. म्हटलं असं नाही करता येणार. आता एकदा सलाईन लावायला सुरुवात केली ना तर होऊ द्या पूर्ण म्हणतात दवाखान्यातून. आणि ज्या आता कर्मचारी असतात ना त्यांच्यासाठी फ्री मोफत गाडी आहे इथून जाण्यासाठी. त्यात सगळे कर्मचारीच येतात. काल पण आले ते दवाखान्यात आणि आज पण आले पहा. आज तर दिवस गेला. सकाळी 9 वाजता आले होते. आता 5 वाजलेत पहा. निघालेत मागं. त्यांच्यासाठी मोफत गाडी कर्मचाऱ्यांसाठी. आप्पा थांबलेत माझं चहा पिण्यासाठी. तोपर्यंत गाडी येते काढून. आता काही पूर्ण ग्राउंड गच्च भरलेलं होतं ना. आता मोकळं झाले. लावली गाडी. पूर्ण रिकामा झालं आता. एवढी जागा आहे पहा इथं गाड्या लावण्यासाठी. पलीकडं 4 व्हीलर येतं. इकडं 2 व्हीलर येतं. चला तर निघालत मग आता. कॉलेज पण आहे पहा इथं मोठं. आणि त्यांच्या बसेस पण येतात. आणि सगळ्यांची वेगवेगळी पार्किंग आहे. तिकडं तर कॉलेजवाल्यांची पार्किंग आहे. म्हणजे आपली प्रायव्हेट गाड्या असतात त्यांची पार्किंग पण पलीकडे. आलेत पहा आप्पा चहा पिऊन. निघायचं का आप्पा मग. किती वाजलेत आता. होय किती वाजलेत आता. थंडी वाजायला लागली आपणला आता. बर चला 5:30 वाजलेत आता. निघालेत आता. चला मैत्रीण पाहिले तुम्ही आत्ताच का 2 दिवस 2 नाही 4 दिवस जवळजवळ मी दवाखान्यात रोज जात होते. सकाळी 9-10 ला निघालं का थेट 5 वाजत होते पाय यायला.
आणि इतकी धावपळ होत होती मला तर मलाच दुखणं यायला लागलं असं झालंय पहा. आणि आता परत 8 दिवसांनी बोलवलं पहा दवाखान्यात. पण दवाखान्यात 8 दिवसांनी जायचं त्यावेळेस नेमकं मला काही काम आहे पहा. आता ते तर नाही सांगू शकत, पण अर्जंट मला पण जावं लागणार आहे पहा. बघू काय होतंय ते. त्यांना तर म्हटलं मी का तुम्ही घेऊन जा किंवा ताई जातील, पण ते दोघं पण तयार नाही जाण्यासाठी. का तर त्याने ऐनवेळेस जर डॉक्टरांनी काही विचारलं तर सांगता येणार नाही आम्हाला काही माहिती नसल्यामुळं. कारण पहिल्यापासून मीच जाते प्रत्येक वेळेस दवाखान्यात, त्याच्यामुळं मला सगळं माहिती आहे पहा. तर बघू आता कसं होईल ते. झालं ॲडजस्ट तर मी जाईन. आप्पा तर म्हटले माझं काम करून द्या आधी, नंतर तुला कुठं जायचं ते जा म्हणे. पण मला पण लवकर जावं लागेल पहा, 8 वाजताच निघायचं इकडून. तर त्यांचा दवाखाना असतो 11च्या नंतर. काय होईल तर बघू आता काय होतंय. नाही तर मग आल्यावर दुसऱ्या दिवशी जाता येईल दवाखान्यात. एक दिवस फक्त लेट होऊन जाईल. बघू काय होतं आता. त्यांचं पण बरोबर आहे बरं का ताईंचं दाजींचं. का त्यांना माहिती नसलं ते तरी काय सांगणार आहे आईने डॉक्टरने विचारलं तर. चला बघू काय होतंय ते. दवाखाना तर लेट करून जमणार नाही आणि करणार पण नाही लेट. बघू काय होईल ते. चला तर मैत्रीण बाय.